नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे स्टॉक इन्स्टिट्यूट। जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, 2008 मध्ये जी कंडिशन घडली होती ती आता यावेळी सुद्धा घडताना दिसत आहे। क्रूड ऑइलचे भाव वाढत आहेत, त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनावर याचा देखील फरक होणार आहे। आता जर बघितलं तर तुम्ही बघितलं असेल, गॅसचा देखील तुटवडा आता आपल्याला जाणवतोय। आणि सोबतच आजची जर खबर बघितली तर प्रीमियम पेट्रोलमध्ये 2 रुपयाची वाढ झाली। 2 रुपये ते 2 रुपये 35 पैशापर्यंतची वाढ प्रीमियम पेट्रोलमध्ये कंपन्या करणार आहेत। आता ही वाढ जरी झालेली असली प्रीमियम पेट्रोलमध्ये, ती येत्या दिवसामध्ये आपले साधे जे पेट्रोल आहे त्यामध्ये देखील पाहायला मिळू शकते। सोबतच आता यांचे इंधनाचे जर दर वाढलेले असले तर आपल्याला इतर गोष्टींचे सुद्धा भाववाढ बघायला लवकरच मिळेल। कारण दळणवळणासाठी खूपच महत्त्वाचं असतं जे इंधन, आणि इंधनाचे भाव वाढल्यामुळे इतर गोष्टींचे देखील भाव वाढताना आपल्याला दिसू शकतात। आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, क्रूड ऑइलचे भाव वाढल्यानंतर खूप साऱ्या गोष्टींवर त्याचा परिणाम होत असतो, त्यापैकीच ही एक गोष्ट आहे। आणि तुम्ही आता बघू शकता, महागाई देखील वाढत आहे। आणि जे मी तुम्हाला सांगितलं होतं की जागतिक मंदी येऊ शकते, तर जागतिक मंदीची आता कारणं दिसायला आपल्याला चालू झालेली आहेत। आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, जागतिक मंदीमध्ये काय काय गोष्टी महाग होतात आणि नंतर कसे त्याचे परिणाम आपल्याला स्टॉक मार्केट किंवा इतर आपल्या फायनान्शियल मार्केटमध्ये देखील बघायला मिळतात, या सर्व जर जाणून घ्यायचे असतील तर तुम्हाला इथं कोपऱ्यात एक आपल्या आय बटनामध्ये एक व्हिडिओ दिसत असेल, तिथे तुम्हाला क्लिक करून ती व्हिडिओ बघता येईल। आणि तसंच जर बघितलं आपण, येत्या दिवसामध्ये अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या अजून महाग होणार आहेत। आणि मी जसं तुम्हाला सांगितलं होतं, फक्त गॅसच नाही तर इतर गोष्टींची सुद्धा महागाई आता वाढणार आहे। आणि जे आपले दिसत नाही, आपल्या समोर जे चित्र दिसतंय त्यापेक्षा वेगळं चित्र एक बॅकग्राऊंडला चालू असतं। आणि ही महागाई आता आपल्याला इथे दिसत जरी नसली तरी यामागे काही राजकीय कारणं देखील असू शकतात, कारण 4 राज्यामध्ये अजून निवडणुका व्हायच्या बाकी आहेत आणि त्या झाल्यानंतर देखील आपल्याला अजून यामध्ये जळ बसू शकते। तर बघूयात येत्या दिवसामध्ये काय घडते। जर इतिहासातला सर्वात मोठा स्टॉक मार्केटचा आणि फायनान्शियल मार्केटचा जर क्रॅश बघायचा असेल तर तो आपल्याला लवकरच या वर्षी किंवा पुढल्या वर्षी बघायला मिळू शकतो। इथे मी फक्त माझ्या अभ्यासानुसार माझी प्रिडिक्शन करतोय। इथे मी कुणाला सांगत नाही की तुम्ही माझ्या म्हणण्यावर इथे गुंतवणूक किंवा कुठली रिस्क घ्यावी। इथे मी फक्त माझं जो अभ्यास आहे तो इथे मांडतोय। हे फक्त माझं वैयक्तिक मत आहे आणि हे चुकीचंही असू शकतं। तर यावर कुणी कोणती रिस्क घेऊ नये। जर स्वतःची रिस्क घ्यायची असेल तर स्वतः आधी अभ्यास करा, आणि त्यानंतरच तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये असेल किंवा इतर ठिकाणी गुंतवणूक करायची असेल त्याचा निर्णय स्वतः घ्या, किंवा तुमच्या आर्थिक सल्लागारशी आधी बोलून घ्या। तर कशी वाटली ही व्हिडिओ नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा। सोबतच जर व्हिडिओ आवडली असेल तर मित्रांसोबतही शेअर करायला विसरू नका। आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला आपले सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला भेटत राहतील। भेटत पुन्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।